आमच्या शेजारील एक व्यक्ती आहे, जी नेहमी सायकलनंच प्रवास करायची. म्हणजे गेली कित्येक वर्ष मी बघतोय त्यांच्या हातात नेहमी रस्त्याला दिसली की सायकल हे असायचीच. म्हणजे बऱ्यापैकी मध्यम वय झालेलंच होतं त्यांचं, पण कायम सायकलच दिसायची. मला काही दिवसांना असं मत झालं की हां, बहुतेक यांना गाडी येत नसावी, त्यामुळे हे कायम सायकलीवरूनच प्रवास करतात. पण एकदा सुद्धा त्यांना बघितलं आणि कायम सायकल. आणि अचानक एक महिन्यापूर्वी कुठल्या तरी देवाला वगैरे जाऊन असं येत होते आणि गाडीवरून येतेले दिसले मला. स्वतः टू व्हीलर चालवते. मला आश्चर्य वाटलं, अरे यांना येते गाडी, मग हे कसं काय सायकलीने? तर मी थोडा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की म्हणजे यांना सायकलीवर इतकं प्रचंड प्रेम आहे की यांना सायकलीशिवाय जमत नाही. अगदी नाईलाज म्हणून कुठंतरी बाहेरगावी जायचं आहे लांब, तरच ती गाडीवर बसतात असा त्याचा अर्थ होता. म्हणजे काही लोकांचं काही गोष्टीवर इतकं प्रचंड प्रेम असतं की त्या गोष्टी भले किती जुन्या झाल्या काय झाल्या तरी त्यांची आवड त्यातली संपत नाही. अशा प्रकारे काही लोक असतात. आणि हे बघितल्यानंतर म्हणजे मला सुद्धा असं वाटलं की मी सुद्धा ज्यावेळी सिनेमे वगैरे बघायला जातो, म्हणजे आता सध्या ज्यावेळी जातो आपण, तर त्यावेळी बघतो की आता बऱ्याचशा सिनेमा टॉकीज थिएटर होते पूर्वी आणि आता अगदी मोजकी राहिलेत, अगदी मोजकी जुन्या थिएटरमध्ये. ज्यावेळी आपण तिथं पिक्चर बघतो किंवा तिथून जात असतो त्यावेळी असं वाटतं की यार, बाकी काही गोष्टी चेंज झाल्या तरी चालतील, पण हे थिएटर आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत ही असली पाहिजे आणि इथे जाऊन सिनेमा बघण्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. कारण जग आता आपण बघतोय की खूप फास्ट बदलत असतं. अनेक गोष्टी आज ज्या असतात त्या उद्या किंवा कालांतरानं थोड्या वर्षानं त्या बदलतात, त्या नवीन येतात, त्या बदलतात, त्या नवीन येतात, म्हणजे ॲडव्हान्स फास्ट होत चाललेलं आहे. अजूनही काही थिएटर्स आहेत. नेहमी मला असं वाटतं की हे थिएटर टिकले पाहिजेत, भले काही कितीही ॲडव्हान्स गोष्टी आल्या तरी. जसं त्या व्यक्तींना कितीही ॲडव्हान्स, म्हणजे त्यांना गाडी येते मारायला, हे पण काय, त्यांचे मुलगा पण गाडीवरून फिरत असतो सारखं बघतोय. पण त्यांचं जे सायकल प्रेम आहे त्यांना ते किती आहे, म्हणजे त्यांना सायकलशिवाय जमतच नाही. कायम बघतोय ती गावात सायकल घेऊनच फिरत असते. तशी ती आवड असते एक एक गोष्टीवर आपली, आणि ती आपल्याला सदैव हवी असते की बाबा ही गोष्ट आपली जी आवडीची आहे. आम्हाला कसं आता सिनेमा बघण्यासाठी थिएटर, तर ती आवड आपली जोपासता यावी असं वाटत राहतं. तसं त्याप्रमाणे जसं त्यांचं ते सायकलवरचं प्रेम आहे तसे आपल्या आयुष्यात काही गोष्टी असतात आणि ते आपण जपण्यात, त्यांचा आनंद घेण्यात खूप एन्जॉय करतो. थँक्यू.